तुम्हाला माहितीये का, जपान मध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो। तर नमस्कार, मी गौरी, म्हणजे तुमची मुंबईची खाऊगल्ली, आणि आपण आज बघणार आहोत की जपान मध्ये नक्की गणेशोत्सव पोचला कसा। जपानी गणपती बाप्पा आणि भारतीय गणेश यांचा संबंध हा तब्बल 1200 वर्षांचा सांस्कृतिक प्रवास आहे। तांत्रिक बौद्ध धर्माच्या माध्यमातून भारतीय गणेशाने जपानी आध्यात्मिक जीवनात नवीन रूप घेतले। नालंदा, ओडिशा येथून सुरू झालेली ही परंपरा जपानच्या पर्वतीय मंदिरांपर्यंत पोहोचली। व्यापारी, साधक आणि भक्त यांच्यासाठी गणेशाचा मूलभूत संदेश एकच होता: अडथळ्यांचे संधीत रूपांतर, नव्या सुरुवातींना आशीर्वाद आणि भक्तीतून आनंद प्राप्त करणे। तर जपान मधले बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणजे फुकाई आणि आपले नालंदा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी प्रज्ञा हे जेव्हा प्रवास करत होते आणि भेटले चीनला, तिथेच त्यांचं विचारांचे, ग्रंथांचे, आपले हिंदू देवदेवतांचे आदान प्रदान झाले आणि तिथूनच आपला गणपती बाप्पा पोचला जपानला। तर आपल्या गणपती बाप्पाला जपानमध्ये भरपूर नाव आहेत: कांगीतेन, शोतन, विनायकतेन, गणाबाची। या रूपाने गणपती बाप्पा तिथे ओळखले जातात। आज जपानमध्ये कांगीतेनची जवळजवळ 250 पेक्षाही जास्त मंदिरं आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात जुनी मंदिरं म्हणजे मत्सुचियामा शोतन मंदिर आणि दुसरं म्हणजे होजांजी मंदिर। हे मंदिर इकोमा पर्वतावर आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये खूप महत्वपूर्ण हे मंदिर मानलं जातं, इतकं की 1918 मध्ये पहिली केबल कार जी टाकली गेली होती ती इथेच बांधण्यात आली होती। आपल्या भारतात जसा मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पाला देतात, तसं कांगीतेनला कांगीदान किंवा मुळा याचा प्रसाद अर्पण केला जातो। त्याच्यामध्ये फरक असा आहे की मोदक हा आपला गूळ आणि खोबरं याच्यापासून बनवतात, पण कांगीदान हे राजमा, मध, दही यांच्यापासून एक सारण बनवून मोदकाची एक पोटली बनवली जाते आणि तो तळून कांगीतेनला प्रसाद त्याचा अर्पण केला जातो। तुम्हाला आठवतंय का, शाळेत आपण एक प्रार्थना म्हणायचो की प्रारंभी करू विनंती गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानात्म हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवे। अशी प्रार्थना आपण म्हणायचो, कारण आपल्याकडे गणपती बाप्पाची पूजा ही सगळ्यात प्रथम केली जाते। परंतु जपानमध्ये कांगीतेनची सुरुवातीला कोणी पूजा करत नव्हते। त्याचं कारण असं की त्यांना असं वाटत होतं की तो देवता अडथळे निर्माण करणारा आहे। ग्रंथांमध्ये असे लिहिलं आहे की तो साधकांना त्रास द्यायचा, पण कालांतराने त्यांना त्यांचं महत्व समजून आलं आणि अडथळे दूर करणारा देवता म्हणून त्याची पूजा केली जाऊ लागली। जसं आपल्याकडे गणेशोत्सव पूर्ण उत्साहाने जल्लोषाने साजरा केला जातो, परंतु जपानमध्ये तेच गणपतीची छोटीशी मूर्ती एका बंद पेटीमध्ये ठेवून त्याची पूजा केली जाते। त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे गणपती आहे, त्याची एक सोंड आहे, परंतु जपानमध्ये तसं स्त्री आणि पुरुष या दोन अवतारांचे गणपती एकमेकांना आलिंगन देतानाचे ते रूप आहे, म्हणूनच त्याची उघड एवढी चर्चा केली जात नाही। तर हे होतं आपल्या जपान मधील गणपती बाप्पाचं। अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बोला गणपती बाप्पा मोरया।